पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो। गेल्या 2-3 महिन्यापासून आपण शिरसाट ताईंच्या घरी बायबल अभ्यास घेत होतो आणि मागील आठवड्यामध्ये आणि आजपर्यंत हे काम पूर्ण झालं। त्याच्यानंतर मागील आठवड्यात आपण जाहीर केलं की आता रेग्युलर बायबल स्टडी होईल। आज संदेशाच्या द्वारे होईल। पुढच्या आठवड्यापासून आपला रेग्युलर बायबल अभ्यास आपण सुरू करणार आहोत। म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम आणि स्वागत। आज संदेश देण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे सातपुते दादांनी आणि सर्वांनी। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण आपल्या विषयाकडे वळूया। आपण प्रार्थना करूया। धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो। या सुंदर सायंकाळच्या वेळेस तुझे आभार मानतो आणि तुझं गौरव करतो। परमेश्वरा, पुन्हा तुझं बायबल अभ्यास करण्यासाठी तुझे प्रियजन इथं एकत्र झालेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। खरोखर परमेश्वरा, आमची बंधुप्रीती आमच्यामध्ये अशीच कायम राहू दे आणि तुझ्या अभ्यासाचं गुज गोष्टी शिकवण्यासाठी सातपुते दादांना तू मदत करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। त्याच्याद्वारे तू आमची आत्मिक उन्नती करतो आणि तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो, त्याबद्दलही आम्ही तुला धन्यवाद देतो। आजचा संदेश विशेष करून जी जबाबदारी माझ्यावर दिली प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वरा, हा संदेश आमच्या सर्वांसाठी लाभाचा होऊ दे अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो। आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बापा, आमीन। आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 1 ते 17 वचनं आपण पाहणार आहोत। 1 शमूएलाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 1 ते 17 वचनं आपण पाहणार आहोत। एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता। त्याचे नाव एलकाना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईम असे होते। त्यास 2 बायका होत्या। एकीचे नाव हन्या व दुसरीचे नाव पनिना। पनिनेस मुलबाळे झाली होती, पण हन्नेस काही अपत्य नव्हते। हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होम बली अर्पण करण्यास शिलो येथे जात असे। एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे वसत। एल्काना यज्ञ करीत तेव्हा तो आपली स्त्री पनिना हिला व तिच्या सर्व पुत्रास व कन्यास वाटा देत असे। अन्यस तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे। परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती। परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेने करून ती कुडत राही। शिलोह जाण्याचा त्यांचा हा परिपाठ वर्षानुवर्षे होता। आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरात गेली म्हणजे पनिना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे। तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तो अन्न पाणी का वर्जित केले आहे? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्यांचे खाणे पिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली। त्या प्रसंगी परमेश्वराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता। तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकत ढळाढळा रडली। ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील। आपल्या दासीला विसरणार नाहीस। आपल्या दासीच्या पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा येथवर मी त्यास समर्पण करीन। त्याच्या डोक्यावर वस्तारा फिरवणार नाही, असा तिने नवस केला। परमेश्वरापुढे अशी करुणा भाकीत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता। हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे होठ हालत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता।
म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार? तू आपल्या या द्राक्षाच्या नशेतून मुक्त हो. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत आहे. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणी तू केली आहे ते तो देव. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. इथं आम्ही पाहतो की एल्काना याला 2 बायका होत्या. एकीचं नाव पनिना आणि दुसरीचं नाव हन्या होती म्हणून सांगितलेलं आहे. आणि हा दरवर्षी शिलो येथे परमेश्वराची भेट आणि परमेश्वराला हव्य अर्पण करण्यासाठी दरवर्षी जात होता. हा त्याचा नित्यक्रम होता म्हणून सांगितलेला आहे. आणि ह्या वेळेसही तो तिथं जात असताना आम्हाला पाहायला मिळतं की हन्ना आणि पनिना ह्या 2 त्याच्या पत्नी होत्या म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की 1 शमूएलाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये आम्हाला हन्ना आणि पनिना बद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस ते अर्पण करण्यासाठी शिलोह येथे जात असत त्यावेळेस एल्काना तिला डबल वाटा देत होता अर्पणातला आणि पनिनाच्या मुलांना तो त्यांचा हिस्सा देत होता. पण तरीही आम्हाला पाहायला मिळतं की 7व्या वचनामध्ये ते मंदिरात गेले की पनिना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात पीत नसे म्हणून सांगितलं. हन्नाबद्दल ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि ती मनस्वी रडत असे कारण तिची जी सवत होती तिला लेकरं होते आणि पनिनाला लेकरं नव्हते म्हणून ती तिला मनस्वी चिडवत होती म्हणून सांगितली. आणि अशी गोष्ट केल्यामुळं ती काही खात पित नव्हती आणि ती मनस्वी रडत असे, खात पित नसे आणि मनातल्या मनात कुडत होती म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी चालू असताना आम्हाला पाहायला मिळतं की ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन तिने परमेश्वराकडे प्रार्थना केली. 11व्या वचनामध्ये जर आम्ही 10व्या वचनापासून पाहिलं तर ती ज्या वेळेस तिचं अन्न जेवण सेवन करून परमेश्वराच्या मंदिरामध्ये ती गेलेली असताना 10व्या वचनामध्ये सांगितलं की तिचं मन व्यथित झाल्यामुळं ती परमेश्वरापुढे करुणा भाकून ढसाढसा रडली. ती परमेश्वराला म्हटली, तू आपल्या दासीकडे किंवा तिच्या दुःखाकडे अवलोकन करशील, तिची आठवण करशील व आपल्या दासीला विसरणार नाही व आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराच्या येथवर मी त्यास समर्पण करीन. तिने देवाला वचन दिलं, नवस केला की जर तू मला पुत्र संतान देशील तर मरेपर्यंत तो तुझ्या मंदिरामध्ये तुझी सेवा करल, असं तिने नवस परमेश्वराकडे केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि या वांझपणामुळं तिचं जीवन जे होतं ते अतिशय दुःखमय झालं होतं. उदास नैराश्यामध्ये ती जीवन जगत होती हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती परमेश्वराकडे प्रार्थना करत होती. आणि आम्ही जर हे झालं एल्कानाच्या कुटुंबाची परिस्थिती होती. आम्ही जर परमेश्वराच्या मंडपामध्ये जर पाहिलं किंवा देवाच्या मंदिरामधली जर परिस्थिती पाहिली तर त्या मंदिरामध्ये त्या काळात एलियाच्या काळात मंदिराची उपासना व व्यवस्था ही भ्रष्ट झाली होती म्हणून सांगितलेले आहे.
तिथं कोणत्या सर्व गोष्टी अनमेल होत्या म्हणून सांगितलेलं आहे. कुणाचाच ताळमेळ कुणाला नव्हता. जो त्याच्या मनात येईल त्या पद्धतीने तो याजक काम करत होता म्हणून सांगितलेलं आहे. याजकाची कामं पवित्र शास्त्रामध्ये काय सांगितलेली आहे जर आम्ही पाहिलं तर याजक हा देव व मनुष्य यातला मध्यस्थ होता त्यावेळेस. आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमचा आणि पित्यामध्ये मध्यस्थ आहे, पण त्या काळामध्ये याजक हा मनुष्य व देवामधला मध्यस्थ होता. देवाचं वचन, नियम, आज्ञा आणि विधी ही शिकवण्याची जबाबदारी याजकाची होती म्हणून सांगितलेलं आहे. लोकांच्या आत्मिक गरजा किंवा अडीअडचणीसाठी देवाकडं प्रार्थना करणं हे याजकाचं काम होतं म्हणून सांगितलेलं आहे. देवाच्या वतीनं लोकांनी दिलेले अर्पण स्वीकारणं हे याजकाचं कर्तव्य होतं किंवा हे याजकाची जबाबदारी होती किंवा हे याजकाचं काम होतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि ते अर्पण स्वीकारल्यानंतर देवाच्या वतीने लोकांकडे येणं, त्यांना देवाचा निरोप सांगणं आणि देवाच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देणं हे याजकाचं काम होतं. पण ह्या सर्व कामापासून याजक दूर गेले होते म्हणून सांगितलेलं आहे. लोकांना त्यांच्या अर्पण स्वीकारणं, त्याच्या बदली देवाचा निरोप त्यांना सांगावं की तुमच्या अर्पणाचा स्वीकार परमेश्वरांनी केला, आता तुम्ही शांतीने जा, आणि लोकांना देवाचा आशीर्वाद देणं हे याजकाचं कर्तव्य होतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि कोणता आशीर्वाद द्यावा हे सुद्धा देवानी मोशेच्या द्वारे अहरोनाच्या पुत्रांना आणि अहरोनांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या लोकांवर माझा आशीर्वाद मुद्रित करा. गणनाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 22 ते 27 वचनामध्ये तिथं असं सांगितलेलं आहे की परमेश्वर मोशेला म्हणाला की अहरोन व त्याचे पुत्र यास असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांस आशीर्वाद देत असताना येणेप्रमाणे तो द्यावा. परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे रक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझवर पाडो व तुझवर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी इस्रायल लोकांस आशीर्वाद देईल. मुद्रित करणं म्हणजे हे ठसवणं, बिंबवणं. एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जर एखादं गोपनीय पत्र असलं तर ते मुद्रित करून ठेवलं जातं की याचं सील परत त्याच अधिकाऱ्यांना किंवा अधिकारीनी किंवा त्याच्याच दुसऱ्या त्याच रेंजच्या माणसांनी ते उघडावं म्हणून ते मुद्रित केलेलं होतं, शिक्का मारलेला होता. आणि परमेश्वर मोशेच्या द्वारे अहरोन व त्याच्या मुलांना हाच आदेश देत राहिलेला आहे की तुम्ही माझ्या लोकांना, माझ्या निवडलेल्या लोकांना तुम्ही ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या म्हणून सांगितलेलं आहे. आणि इथं आम्हाला पाहायला मिळतं की हे इस्रायल लोकांच्या किंवा याजकाची ही कामं होती, ही आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितलं की एली हा याजक होता आणि तो वयोवृद्ध झाला होता आणि लठ्ठ झाल्यामुळे तो एका ठिकाणी बसून होता म्हणून सांगितलेलं आहे. आणि एलीचे 2 मुलं हाफनी व फिनास हे याजकाचं काम करताना आम्हाला तिथं पाहायला मिळतं. परमेश्वराच्या मंदिरामध्ये हे 2 एली याजकाचे मुलं याजकीय सेवा करताना आम्हाला तिथं पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की पहिल्या शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये तिथं त्या एलियाच्या पुत्रांबद्दल पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एलीचे पुत्र अधम होते म्हणून सांगितलं. अधम म्हणजे अतिशय पापाने आणि शापाने भरलेले असे ते होते. आदमखोर म्हटलेलं आहे. म्हणजे जर आम्ही उर्दू किंवा
अरबियन भाषेमध्ये जर एखाद्या मनुष्याला जर संबोधायचा असेल तर ते लोक आदम म्हणतात, म्हणजे आदामाची आम्ही सर्व संतान आहोत. आणि जर त्याने एखादी चूक केली तर त्याला आदमखोर म्हणतात, म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध केलेलं बंड आदमखोर. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की तिथं सांगितलेलं आहे की एलीचे पुत्र हे अदम होते, म्हणजे अतिशय पापाने आणि शापाने भरलेले असे होते. अदम म्हणजे पापाने आणि शापाने भरलेले होते. आम्हाला पाहायला मिळतं की यशाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर म्हणतो फितुरीची मुले हाय हाय करतील, ते मसलिती करीतात पण त्या माझ्या प्रेरणेने करत नाही, ती करार मदार करीतात पण माझ्या आत्म्यास अनुसरून ती करत नाहीत, अशी ती पापाने पाप वाढवतात. पहा, एलीचे पुत्र आदम होते म्हणजे ते पापी होते, म्हणजे ते काय होते, पापाने पाप वाढवत होते. जी जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती, जे कार्य याजकाचं त्यांच्यावर सोपवलं होतं, ते सोडून ते सर्व चुकीच्या गोष्टी करताना आम्हाला पाहायला मिळतं. पुढे सांगितलेलं आहे 12 वचनामध्ये ते आदम होते. पुढे त्यांनी सांगितलं त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. ते आदम होते म्हणजे पापावर पाप करत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते याजक असून, याजकाची मुलं असून, म्हणजे बालपणापासून त्यांच्यावर नियमशास्त्र बिंबवलं गेलं असताना सुद्धा त्यांच्याबद्दल बायबल अशी साक्ष सांगतं की त्यांना देवाची ओळख नव्हती. किती म्हणजे वाईट गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की त्यांना देवाची ओळख नव्हती असं सांगितलेलं आहे. म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो, जो दारिद्र्यास देतो त्याला काही एक उणे पडत नाही, पण जो कोणी त्याविषयी डोळे झाक करतो त्याला शापावर शाप मिळतात. पहा, शापावर शाप मिळतात. यशाया म्हणतो पापावर पाप. म्हणजे ही किती भयंकर अशी गोष्ट होती ही आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि म्हणून इथं आम्ही पुढे पाहतो, देवाची त्यांना ओळख नव्हती, म्हणजे देवाशी त्यांचा संबंध काहीच नव्हता. देवाची आणि त्यांची ओळख नव्हती म्हणजे देवाचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता. देवापासून ते विभक्त झाले होते, देवापासून ते दूर गेले होते, आध्यात्मिकरित्या ते मरण पावले होते. देवापासून दूर गेलं म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या. कोणत्या? त्यांचा देवाशी संबंध नव्हता, देवापासून ते विभक्त किंवा दूर गेलेले होते, आध्यात्मिकरित्या ते मरण पावलेले होते. म्हणून प्रेषित पाऊल इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 वचन जर आम्ही पाहिले, त्यातलं जर पहिलं वचन पाहिलं तर तिथं सांगितलं, तुम्ही आपले अपराध व आपले पातक यामुळे मृत झाला आहात. आमच्या अपराधामुळं आम्ही मृत झालेलो आहोत. आणि ही सर्व गोष्ट त्या याजकाच्या जीवनामध्ये होत्या. जे ते एलीचे 2 मुलं होते, हाफनीस व फिनास, हे जे याजकी जे काम करत होते त्यांच्याबद्दल 1 शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये या सर्व गोष्टी सांगितलेले आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही पाहतो की 1 शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 22 ते 25 या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यांचं पहिलं दुष्कृत्य 12 वचनामध्ये सांगितलं. त्यांचे दुसरं दुष्कृत्य आता आम्ही इथं पाहत राहिलेलो आहे की 2रा अध्यायाच्या 22 ते 25 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे की एली याजकाची मुले
निवास मंडपाच्या दाराशी सेवा करणाऱ्या स्त्रियांबरोबर कुकर्म करत होते. किती भयंकर अशी गोष्ट तिथं सांगितलेली आहे. याजक होते, तिथं त्यांच्या वडिलांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, एलीचा. आणि ते म्हणतात की तिथं जे देवाच्या मंदिरामध्ये, मंडपामध्ये, द्वारामध्ये ज्या स्त्रिया सेवा करत होत्या त्यांच्या संगती ते कुकर्म करत होते. अतिशय घाणेरडी अशी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. कुकर्म, जार कर्म असे जे कर्म करतात त्यांच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. करंथीकरस पत्र याचा पहिला अध्याय, पहिलं करंथीकरस पत्र याचा 6वा अध्याय आणि 13 ते 18 वचनामध्ये पाहिलं आम्ही, तर तिथं कुकर्म किंवा जार कर्म किंवा व्यभिचार ह्या गोष्टीबद्दल तिथं सांगितलेलं आहे. तिथं असं सांगितलं, अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, त्या दोघांचाही देव अंत करील, शरीर जार कर्मासाठी नाही. पहा, याजकाची मुलं देवाच्या मंदिरातील जे मंडप होतं तिथं सेवा करणाऱ्या त्या स्त्रियांसंगती कुकर्म करत होते म्हणून सांगितलेलं आहे. कुकर्म किंवा जार कर्म. आणि इथं ते सांगितलेलं आहे की अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, त्या दोघांचा देव अंत करील, शरीर जार कर्मासाठी नाही तर देवासाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठवेल. आमचे शरीर ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन कसबिनीच्या अवयव करावे काय? असे न हो. तो कसबिनीशी जडला, तो व ती एक शरीर आहेत, ते तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. जो प्रभूला जडला तो प्रभू व एक आत्मा आहे. जार कर्मापासून दूर राहा. जे काही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते आपल्या शरीराबाहेर करतो, शरीराबाहेर होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीरा संबंधाने पाप करतो. जर आम्ही जार कर्म करतो, कुकर्म करतो, तर आम्ही काय सांगितलेलं आहे तिथं, आमच्या शरीरा संबंधाने पाप करतो. आणि ही याजकाची जी मुलं होते हे देवाच्या निवास मंडपामध्ये त्या दारामध्ये सेवा करणाऱ्या स्त्रियांसंगती कुकर्म करत होते. असं पहिलं शमूएलाचं पुस्तक 2रा अध्याय 22 ते 23 वचनामध्ये करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि ह्या कुकर्मामुळं देवाच्या न्यायदंडाखाली ते होते म्हणून सांगितलं. कारण जार कर्म, कुकर्म, हे व्यभिचार, हे जे सर्व पाप जुन्या करारामध्ये सांगितलेले होते, याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की हे जाणून बुजून केलेलं पाप होतं आणि ह्या पापाबद्दल कोणत्याही गोष्टीचं प्रायश्चित नव्हतं. जे इतर सर्व पाप करत होते त्याबद्दल परमेश्वरासमोर अर्पली जात होती, त्याच्या पापावर त्याबद्दल पांघरून घातलं जात होतं. पण जो जार कर्म करत होता, जो कुकर्म करत होता, त्याच्या पापाबद्दल कोणतंही अर्पण परमेश्वर स्वीकारत नव्हता. तर आम्हाला पाहायला मिळतं की गणनाचं पुस्तक याचा 15वा अध्याय 27 ते 31 वचनामध्ये सांगितलं, असं कर्म करणाऱ्यांना धोंड मार करून त्याला मारून टाका म्हणून सांगितलेलं आहे. ही शिक्षा जार कर्माबद्दल आणि कुकर्माबद्दल होती. पहिली गोष्ट, त्यांची देवाबरोबर ते आदाम होते आणि देवाची आणि त्यांची ओळख नव्हती. दुसरी गोष्ट, त्यांच्या जीवनामध्ये अशी होती की ते मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या स्त्रियांसंगती कुकर्म करत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की याजकाने स्वतःची वहिवाट लावली होती. तिसरी गोष्ट, त्या मंदिरामध्ये जिथं एलकाना अर्पण करण्यासाठी जात होता तिथं त्यांनी स्वतःची वहिवाट लावली होती. पहिलं शमूएलाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं.
स्वतःची वहिवाट म्हणजे परमेश्वराने जे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अर्पण घेऊन आल्यानंतर त्या वेदीवर प्रथम हव्य अर्पण करावं, त्याच्याद्वारे परमेश्वराला संतोष होईल, मग ते जे उरलेलं असेल ते शिजवावं आणि मग जे आलेले अर्पण घेऊन आलेत त्यांना तो त्यांचा वाटा द्यायचा आणि याजकांनी याजकाचा वाटा घ्यायचा. त्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एल्काना हा ज्या वेळेस गेला असेल त्यावेळेस त्याचं कुटुंब, मित्र परिवार हे सर्वजण गेले होते आणि तिथं नंबर लावण्यासाठी 8, 10, 15 दिवस लागत होते. मग ते सर्व शिदोरी घेऊन जात होते. मग तिथं ते एखादी राहोटी किंवा एखादं झोपडं किंवा एखादा टेंट बांधून राहत असतील आणि त्यांचा नंबर येईल त्यावेळेस ते अर्पण करण्यासाठी देवाच्या त्या मंडपामध्ये जात होते. आणि हे सर्व करत असताना परमेश्वराने त्यांना हा नियम लावून दिला होता की त्यांनी अर्पण आणल्यानंतर जे काही अर्पण असतील देवाला ज्याचा हव्य अर्पण करायचं तो पहिले त्या वेदीवर दिल्यानंतर ते मांस शिजवायचं आणि मग उपासकांनी किंवा यज्ञकर्त्यांनी त्याचा यज्ञाचा हिस्सा त्याला द्यायचा आणि याजकाला याजकाचा हिस्सा द्यायचा. पण इथं सांगितलेलं आहे त्यांनी स्वतःची वहिवाट लावली होती. म्हणजे काय, त्याचं पुढे विश्लेषण केलेलं आम्हाला पाहायला मिळतं की त्या याजकाचा सेवक तिथं येत होता आणि त्या उपासकाला किंवा यज्ञकर्त्याला तो म्हणत होता की याजकाला त्या यज्ञातून मांसाचा वाटा दे. मग याजक मग तो उपासक त्याला म्हणायचं जे देवाचं आहे ते देवाला हवे अर्पण करू द्या आणि नंतर मग शिजलेलं मांस तुम्ही याजकासाठी घेऊन जा. त्यावेळेस तो त्याचा सेवक याजकाचा सेवक म्हणायचा नाही नाही त्याला कच्चच मांस दे आणि आत्ताच दे आणि तू जर नाही दिलं तर मी त्याच्यात तो त्रिशूळ मारल आणि त्याच्या माट्याचा जो काही भाग असेल तो मी घेऊन जाईल. ह्या गोष्टी तिथं होत होत्या. याजकांनी ही स्वतःची वहिवाट लावून घेतली होती आणि त्याला जे पाहिजे ते अर्पण तो स्वीकारत होता म्हटलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळं जो काही अर्पण तो आणत होता ह्या सर्व अर्पणाचा दुरुपयोग केला जात होता. या सर्व गोष्टीमुळे मंदिरात येणाऱ्या लोकांना मंदिरामध्ये अर्पण आणण्याचा वीट आला होता असं पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलेलं. वीट आला होता की आम्ही परमेश्वरासमोर कसं आलेलो आहोत, पण हा याजक कशा पद्धतीने आमच्या अर्पणाचा स्वीकार करत राहिलेला आहे आणि या अर्पणाबद्दल परमेश्वराचा निरोप तो आम्हाला न सांगता आम्ही आमचं अर्पण झाल्यानंतर मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परमेश्वराची उपासना करायची किंवा परमेश्वराला वंदन करून ते जात होते म्हणून सांगितलेलं आहे. ही स्वतःची वहिवाट त्यांनी लावली होती आणि याच्यामुळं काय झालं की लोकांना परमेश्वराच्या मंदिरामध्ये अर्पण घेऊन येण्याचा वीट आला होता म्हणून सांगितलेलं आहे. देवाचं वचन त्या काळात दुर्लभ झालं होतं म्हणून सांगितलेलं आहे आणि दैवी मार्गदर्शन आणि दृष्टांत सगळे संपले होते. देव त्यांच्या संगती बोलतच नव्हता म्हणून सांगितलं. कशामुळं तर याजकाच्या ह्या गोष्टीमुळं आम्हाला पाहायला मिळतं. ही अशी परिस्थिती देवाच्या मंडपात झाली होती. ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळतं की हन्नेच्या जीवनामध्ये होती. आम्हाला पाहायला मिळतं की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 10 आणि 11 वचन जर आम्ही पाहिलं आणि 17 वचन पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे 10व्या आणि 11व्या वचनामध्ये तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराकडे करुणा भाकीत ढसाढसा रडली. ढसाढसा रडली म्हणून सांगितलेलं आहे. करुणा भाकीत, कारण देव अनुतप्त हृदय तुच्छ मानत नाही. ती रडली की तिच्यावर हा जो कलंक होता, जो वांजुटेपणाचा कलंक होता, तो कलंक देवाने पुसावा यासाठी ती देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करत होती. आम्हाला पाहायला मिळतं तिने 11 वचनामध्ये
करुणा भाकीत प्रार्थना करत असताना, ती देवाशी रडून प्रार्थना करत असताना, डोळे बंद करून प्रार्थना करत असताना फक्त तिचे होठ हलत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ती परमेश्वराकडे म्हणती की हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील आणि माझी आठवण करशील. आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीच्या पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर तुझ्या मंडपामध्ये, तुझ्या मंदिरामध्ये त्याला मी समर्पण करील. त्याच्या डोक्याला मी वस्तारा लावणार नाही. तिच्यावरचा कलंक तिला पुसायचा होता. ती करुणा भाकीत परमेश्वराकडे प्रार्थना करत होती. ती परमेश्वरासाठी एक चित्त होऊन परमेश्वराला आरोळी मारत होती. आणि तिने सांगितलं की जर तू मला दिलं तर मी ते तुला समर्पित करत. म्हणून त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं, की परमेश्वराकडे तिने मागितलं म्हणून त्याचं नाव तिने मोशे ठेवलं. तिने पाहिलं की आज माझ्यावरचा हा कलंक पुसला पाहिजे. देवाला पण त्याच्या लोकांसाठी, त्याच्या मंदिरासाठी योग्य सेवक पाहिजे होता. हान्नेला सुद्धा पुत्राची गरज होती, ती वांझ होती, तिचा कलंक तिला स्वतःवरचा पुसायचा होता. देव सुद्धा वाट पाहत होता, कोण आपलं पुत्र माझ्या मंदिरामध्ये माझ्या सेवेसाठी देईल. देव सुद्धा पाहत होता की कोण माझ्या सेवासाठी किंवा माझ्या लोकांचे अर्पण स्वीकारण्यासाठी देव वाट पाहत होता की मला कोण ते देईल. आणि हन्नेच्या कुटुंबाची ही परिस्थिती होती. देवाच्या मंडपाची ही दुर्दशा तिने पाहिली आणि करुणा भाकत तिने प्रार्थना केली, जर तू दिलं तर मी त्याचं येतवर तुला समर्पण करील. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या आईची प्रार्थना देवाने ऐकली. आम्ही मागच्या आठवड्यातच मातृत्व दिन साजरा केला आणि मागच्या 8-10 दिवसापर्यंत पासून आम्ही VBS करत असताना हन्ना हा विषय सुद्धा त्याच्यामध्ये होता. अतिशय मार्मिक पद्धतीने त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं की जे संडे स्कूलच्या मुलांवर त्याचा प्रभाव पडेल, की एक आईची प्रार्थना त्या मुलाला काय करू शकते ह्याच्याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये VBS मध्ये केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मी सुद्धा आश्चर्य वाटलं मला की इतकं, म्हणजे तीच गोष्ट 1ली ते 3रीच्या मुलांना, तीच गोष्ट 3री ते 5वीच्या मुलांना, तीच गोष्ट 5वी ते 10वीच्या मुलांना आणि तीच गोष्ट 10वीच्या पुढच्या मुलांना. एकच गोष्ट, पण त्याच्यामध्ये सांगायचं प्रत्येक आयुष्यामध्ये जी स्टेप्स होती, जो प्रभाव होता, तो प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा लिहिला होता त्यांनी. आणि माझ्याकडे सिनियर वर्ग दिला होता मॅडमनी. त्याच्यामुळं त्या सिनियर मुलांना कशा पद्धतीने शिकवावं हे त्याच्यामध्ये होतं. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या बुद्धीची क्षमता काय आहे त्या पद्धतीने त्या पुस्तकात शिकवलं होतं आणि उत्तम मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये केलं होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हन्नेची प्रार्थना देवाने ऐकली आणि हन्नेला देवाने पुत्र संतान दिलेलं पाहायला मिळतं. एक आईची प्रार्थना काय करू शकते हे आपण पाहणार आहोत. तिने करुणा भाकीत प्रार्थना केली आणि आम्हाला पाहायला मिळतं की जे पुत्र तिला दिला तिने तो परमेश्वराला देऊन टाकला म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. 1 शमूएलचं पुस्तक याचा 27 अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये हे सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्यांनी ते समर्पण देवाला करून टाकलं की तू मला दिलं आणि मी ते तुला देत राहिलेलं आहे. देव पण पाहत होता की याजकाने स्वतःची वहिवाट लावली होती. याजक हा कसा असावा, पण तो आज माझी सेवा कशी करत राहिलेला आहे, या सर्व गोष्टीचं देव अवलोकन करत होता. त्याच्यामुळं देव त्या मंदिरापासून दूर गेला होता. लोकांना अर्पण आणण्याचा वीट आला होता आणि सर्व गोष्टीने आध्यात्मिकरित्या संपूर्ण इस्रायल लोक खालावले होते आणि मंदिरापासून दूर गेलेले आम्हाला पाहायला मिळतं.
पण ज्या वेळेस हन्नीने प्रार्थना केली, देवाने तिची प्रार्थना ऐकली, देवाला त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या लोकांची आणि त्याची सेवा करण्यासाठी एक याजक पाहिजे होता, आणि तो याजक शमूएलाच्या दृष्टीने त्यांच्या पुढे आलेला आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस तिने शमूएलाचं समर्पण केलं, आम्हाला पाहायला मिळतं की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 18व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, शमूएल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे. 26व्या वचनामध्ये सांगितलं, पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितलं, इकडे शमूएल बाळ वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे जे देवाला पाहिजे होतं, आणि देव त्याच्याबद्दल साक्ष सांगतो की जो माझ्या मनातल्या गोष्टी ऐकून त्या पद्धतीने वागणारा असा याजक त्याला भेटलेला आम्हाला पाहायला मिळतं. तिथे लिहिलेलं आहे, माझ्या मनातल्या गोष्टी ओळखून त्याप्रमाणे वागणारा याजक मला पाहिजे होता, आणि तो शमूएलाच्या स्वरूपात देवाला मिळायला आम्हाला पाहायला मिळतं. पुढे आम्ही पाहतो की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 19 आणि 20 आणि 21 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमी असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. परमेश्वराचं कोणतंच वचन शमूएलाने वाया जाऊ दिलं नाही. 20व्या वचनात तो म्हणतो, सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावा असा ठरला आहे. आणि 21व्या वचनामध्ये सांगितलं, परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलाला प्रगट झाला म्हणून सांगितलं, आणि पुन्हा लोक परमेश्वराच्या मंदिराकडे वळाले म्हणून सांगितलेलं आहे. एक आईची प्रार्थना देवाने ऐकली, आणि देवाला तिने त्याचं समर्पण केल्यानंतर देवाने सुद्धा त्याचा उपयोग त्याच्या सेवा कार्यासाठी किती महानरित्या करून घेतला हे आम्हाला इथं पाहायला मिळतं. की पुन्हा लोक जे हाफनीसच्या काळात, इलियाच्या मुलांच्या काळात मंदिरापासून दूर गेले होते, दृष्टांत नव्हता, देवाचा संदेश येत नव्हता, पण शमूएलाच्या काळात 3ऱ्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पुन्हा लोक परमेश्वराच्या मंदिराकडे वळू लागले, आणि लोकांना समजलं की परमेश्वराने शमूएलाला संदेष्टा आणि याजक म्हणून नियुक्त केलं, म्हणून लोक पुन्हा मंदिराकडे फिरले म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की मोशेच्या द्वारे 10 पिढ्या पाठवून परमेश्वराने इस्रायल लोकांची मुक्तता केलेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यांना परमेश्वराने अब्राहम, इसाक आणि याकोबाला जे अभिवचन दिलं होतं त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये तो मोशेच्या द्वारे त्यांना घेऊन आला. ज्या पिढ्या परमेश्वराने मोशेच्या द्वारे मिस्रात पाठवल्या आणि इस्रायलाची मुक्तता केली, त्यांना दुधामधाच्या प्रदेशामध्ये तो घेऊन आला. आणि मोशे नंतर यहोशवा त्यांचा पुढारी किंवा नेतृत्व करू लागला, आणि तो त्या दुधामधाच्या प्रदेशात घेऊन येत असताना यार्देनच्या अलीकड आणि यार्देनेच्या पलीकडच्या भागामध्ये त्यांनी युद्ध करून सर्व इस्रायल लोकांना त्यांच्या वंशजाप्रमाणे जागा आणि सर्व काही गोष्टी त्यांनी वाटून दिल्या म्हणून सांगितलेलं आहे. सर्व गोष्टी, जो प्रदेश त्यांना ज्या ज्या वंशजाला दिला होता त्या जागेमध्ये जाऊन राहताना आम्हाला पाहायला मिळतं. पण जर एखाद्या वेळेस पलिष्ठ्यांनी किंवा दुसऱ्या एखाद्या लोकांनी युद्ध केलं आणि ज्या वंशजासंगती ते भांडत होते, तर दुसरा वंश त्यांच्या मदतीला येत नव्हता, त्यांची एकजूट झालेली नव्हती म्हणून सांगितलेलं आहे. जर आपल्यावर आलं तरच आपण लढाई करायची, नाही तर दुसऱ्याला मदतच करायची नाही. त्यांच्यात एकजूट नव्हती म्हणून सांगितलेलं आहे. आणि ही एकजूट व्हावी म्हणून परमेश्वराने 13 शास्त्रे त्यांच्यामध्ये पाठवलेले आहेत. जे शास्त्रे 13 पाठवले होते ते अतिशय बलाढ्य होते, अतिशय ताकदवर होते, आणि त्या 13 जे शास्त्रे होते ते अतिशय शूर होते म्हणून सांगितलेलं आहे. शमशोन, यहुदा, बराक,
गिदोन, अबिमलेक, इफ्तिहार, तोला, आहिर हे सर्व एका वरचढ एक ताकदवर शास्त्रे होऊन गेलेले आहेत आणि शूरवीर होते तरी ते, पण त्यांच्यानी सुद्धा संपूर्ण इस्रायल एकजूट झालेला आम्हाला पाहायला मिळत नाही. पण आम्हाला पाहायला मिळतं पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये, ज्यावेळेस शमूएल इस्रायल लोकांस म्हटला की तुम्ही सर्व मिस्पा इथे जमा, एकत्र या, म्हणजे मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. सर्व इस्रायल लोकांची मोठ किंवा एक संघ शमूएलाने केलेला आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सांगितलं तुम्ही सर्व एकत्र या. आणि ज्या वेळेस ते सर्व एकत्र आले, त्यांचं म्हणणं शमूएलाने ऐकलं, ते परमेश्वराला सांगितलं आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये त्याने इस्रायलाच्या म्हणण्याप्रमाणे शाऊलाला इस्रायलाचा राजा म्हणून नियुक्त केलेला आम्हाला पाहायला मिळतं. पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 1ल्या वचनात सांगितलेलं आहे, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे शमूएलाने इस्रायल लोकांस एक संघ करून शाऊलास राजा नियुक्त केला. एक संघ केला. 7व्या अध्यायामध्ये सगळ्यांना एकत्र केलं. त्यांची काही समस्या होत्या, त्यांच्या पुढे चालणारा त्यांचा राजा हवा होता. त्यांनी ते देवाला कळवलं. देव म्हटलं की मी त्यांचा राजा आहे. त्यांनी त्याला देवाला जुगारून दिलं, पण त्यांना त्यांच्या पुढे चालणारा राजा पाहिजे होता. आणि मग त्याचं म्हणणं देवाने सांगितलं, देवाचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि शाऊलाला एक संघ, संपूर्ण इस्रायल 12 वंश 11 वंश एकत्र आणून त्यांना एक संघ केलं. एक आईची प्रार्थना किती सामर्थ्यवान असते. त्यांना एक संघ केलं. 13 शास्त्री नेमस्त केले, पण त्यांच्या ज्यांनी एकत्र आले नाही. मोशेने मोठे चमत्कार त्यांच्या पुढे केले, तरीही ते एकजूट झाले नाही, कुरकुर करत राहिले. यहोशुआने त्यांच्यासाठी युद्ध केले, त्यांच्यासाठी त्यांनी सूर्य जागेवर थांबवला, चंद्रही जागेवर थांबवला, सगळं त्यांनी पाहिलं, तरीही त्यांच्यात एकजूट झाली नाही. पण एक आईच्या प्रार्थनेने जो सेवक उभा राहिला, त्या सेवकाच्या आधिपत्याखाली देवाने इस्रायल लोकांना एक संघ राज्य केलं, एकजूट राज्य केलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पहिलं शमूएलाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की शमूएलाने लोकांस राजनीती शिकवली व ती एका ग्रंथात लिहून ठेवली म्हणून सांगितलं. राजनीती पहा काय शिकवलं, काय केलं, ती राजनीती शिकवली आणि ती राजनीती एका ग्रंथात लिहून ठेवली. आणि ती राजनीती लिहित असताना प्रत्येक राजानं याजकाच्या मंडपात जाऊन याजकाकडून ती राजनीती घ्यावी, त्याची प्रत तयार करावी आणि त्या राजनीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीचं अवलोकन करावं आणि जी ओरिजिनल राजनीती ती पुन्हा याजकाकडे देऊन त्या कोशाजवळ ठेवायची म्हणून सांगितलेलं आहे. ही राजनीती त्याने लिहिली म्हणून सांगितली. आम्ही पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानाच्या कलम 32 ते 53 ह्याच्यामध्ये राजनीती म्हणजे नीतिमूल्य किंवा राजधर्म किंवा मार्गदर्शक तत्व सांगितलेले आहेत, ते लिहिलेले आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जगात ज्या घटना आहेत त्या घटनेचा अभ्यास करून प्रत्येकाकडून थोड्या थोड्या गोष्टी घेतल्या. नेदरलँडकडून त्यांनी ही राजघटना घेतली, हा राजधर्म घेतला किंवा हे मार्गदर्शक तत्वे घेतलेले आहेत. ते आपल्या संविधानाच्या 32 ते 53 या कलमामध्ये ते लिहिलेलं आहे की राजानं प्रजेसंगती कसं वागावं, प्रजेचा तो पिता असून त्यांच्या गरजा
आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राजा सतत कार्यक्षम असावा आणि राजाला सुद्धा प्रजेला सुद्धा त्याच्यात घटनेमध्ये सांगितलेलं आहे की राजाचे जे काही नियम असतील त्यांचं पालन त्यांनी करावं. म्हणजे त्या शमूएलाने त्यावेळेस लिहिलेला राजधर्म किंवा राजनीती ते आज आमच्या संविधानामध्ये आहे. ते त्यावेळेस शमूएलाने लिहून ठेवलेलं आहे. आम्ही पाहतो की ज्या वेळेस गुजरात दंगे झाले आणि वाजपेयींनी आत्ताच्या पंतप्रधानांना सांगितलं की तुम्ही राजधर्माचं पालन करा. वाजपेयींनी सांगितलं. म्हणजे राजधर्म काय आहे ते आमच्या संविधानामध्ये आहे की राजानं किंवा त्या प्रदेशाचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा प्रमुख आहे आणि लोकांची काळजी घेणं, लोकांमध्ये एकी निर्माण करणं, एक संघ निर्माण करणं, त्यांच्यात शांती निर्माण करणं, त्यांच्यातला द्वेष नाहीसा करणं आणि एकजूट करून राष्ट्र निर्माण करणं ही राजनीती त्यावेळेस वाजपेयींनी आत्ताच्या पंतप्रधान जे आपले मोदी आहेत त्यांना त्यावेळेस सांगितलं की तुम्ही राजधर्माचं पालन करा. जे शमूएलाने त्यावेळेस लिहून ठेवलं. एक आईची प्रार्थना संपूर्ण इस्रायल राष्ट्र एक संघ करून राहिलेला आम्हाला पाहायला मिळतं. एक आईच्या प्रार्थनेमुळं जे शमूएल ह्या जगामध्ये आला आणि आम्हाला पाहायला मिळतं की शमूएलाने 12 वंश एकत्र आणले, एक संघ राष्ट्र त्याने निर्माण केलं, संदेशाच्या शाळा त्याने सुरू केल्या, गावोगाव फिरून त्याने नियमशास्त्राचं शिक्षण इस्रायल लोकांना दिलं. त्याचप्रमाणे गावोगाव फिरून तो लोकांचा न्याय इन्साफ करत होता. एक आईच्या प्रार्थनेमुळं जो शमूएल आला, ज्याची निवड देवाने केली, तो इस्रायलाचा संदेष्टा होता, तो इस्रायलाचा याजक होता आणि तो इस्रायलाचा राजा होता म्हणून सांगितलेला आहे. आणि त्यांनी 2 राजांना अभिषेक करून इस्रायलावर राजा म्हणून नेमस्त केलं. एक शाऊल आणि दुसरा दावीद. एक आईच्या प्रार्थनेमुळं एवढी मोठी घटना इस्रायलामध्ये निर्माण झाली. एक संघ राज्य निर्माण झालं, एकोपा निर्माण झालं, त्यांच्यात शांती निर्माण झाली आणि ते एकजूट होऊन सर्व काम करू लागले म्हणून सांगितलेलं आहे. एका आईच्या प्रार्थनेमुळं या सर्व घटना घडल्या. म्हणून आज आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आमच्या लेकरांवर आम्ही असे संस्कार केले पाहिजे की ते देवाच्या मार्गातून कधीच बहकून गेले नाही पाहिजे. आम्ही पाहतो की इंग्लंडच्या उत्तर पूर्व भागामध्ये एथवर्थ गाव होतं. या गावाच्या 3 बाजूला नद्या आणि एका बाजूला कालवा होता आणि अतिशय सुपीक जमीन तिथं होती म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती होता म्हणून सांगितलेला आहे. आणि ह्या गावामध्येच चर्च ऑफ इंग्लंडचं एक चर्च होतं आणि तिथं सॅम्युअल नावाचा व्यक्ती पाळकीय सेवा करत होता. आणि पाळकीय सेवा करत असताना त्याची पत्नी सुसन्ना म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्या उभयतांना देवाची सेवा करत असताना अतिशय हालाकीचे आणि गरीब परिस्थितीमधून ते जात होते. परमेश्वराने त्यांना फलद्रूप केलं आणि 19 लेकरं झाले. किती? 19 लेकरं झाले. 13 लेकरं झाल्यानंतर 3 मुलं झाले. पण 10 लेकरं त्यांची जिवंत होती. 19 लेकरं झाली आणि त्यातले जे 3 मुलं होते ते तिन्ही पाळक झाले म्हणून सांगितलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं की जो पाळक होता सॅम्युअल आणि त्याची पत्नी सुसन्ना, मग त्याच्या मोठ्या मुलाचं नाव सॅम्युअल 2 म्हणून सांगितलेलं आहे. नंतर जॉन नावाचा मुलगा झाला.
17/3/1703 साली आणि 1708 साली चार्ल्स म्हणून तिसरा मुलगा जन्माला आला. त्या सुसन्नाबद्दल असं सांगितलेलं आहे की ती पहाटे 3:30 उठून आपल्या प्रत्येक लेकराच्या डोक्यावर हात ठेवून 10-10 मिनिटं प्रार्थना करत होती. 5 वाजेपर्यंत त्या 10 लेकरांसाठी 10-10 मिनिटं देऊन ती पहाटे उठून प्रार्थना करत होती डोक्यावर हात ठेवून. आणि 5 ते 5:30 ती स्वतःसाठी, नवऱ्यासाठी, गावासाठी आणि देवाच्या सेवेसाठी ती प्रार्थना करत होती. आणि 5:30 नंतर ती तिच्या डेली रुटीन मध्ये ती काम करत होती म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. जे 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे संजीवन आलं ते ह्या जॉन वेस्लीमुळे आलेलं आहे. जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली यांना इंग्लंडचं प्रेषित म्हटलेलं आहे, युरोपचं प्रेषित म्हटलेलं आहे. त्यांच्यामुळं इंग्लंड, युरोप आणि अमेरिकेमध्ये जे देवाचं कार्य झालं, जे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य झालं, जी त्यांनी सेवा केली, त्याच्यामुळं संपूर्ण इंग्लंड आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये तरुण लोक, तरुण मुलं आपलं समर्पण करून देवाच्या सेवेसाठी बाहेर निघाले म्हणून सांगितलेलं आहे. आणि ते सर्व संपूर्ण जगामध्ये पांगले गेले. आफ्रिका, एशिया आणि आमच्या भारत देशामध्ये सुद्धा जे 18व्या शतकामध्ये अमेरिकन मराठी मिशन किंवा बॅप्टिस्ट चर्च किंवा चर्च ऑफ इंग्लंडचे जे आले ते सर्व जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली यांनी केलेल्या देवाच्या सेवेमुळे हे सर्व तरुण लोक भारतामध्ये येऊन त्यांनी हे देवाचं काम केलेलं आम्हाला पाहायला नाही. एक आईची प्रार्थना संपूर्ण जग बदलून टाकलं. एक आईच्या प्रार्थनेमुळं इस्रायल एक संघ झालं आणि एक आईच्या प्रार्थनेमुळं संपूर्ण युरोप, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये जे संजीवन उतरलं ते त्याच्या मुलांमुळं. जो मुलगा आपल्या आत्मकथेत लिहितो की दर गुरुवारी माझी आई मला आणि माझ्या बहिणीला घेऊन 2 तास प्रार्थना करायची आणि देवाचं वचन वाचायची. रोज एक मुलाला आणि एक मुलीला दिवस दिला होता. आजही गुरुवारचा दिवस म्हटला की माझा त्या वेळेस मी त्या माझ्या खोलीत जाऊन ती 1.5 घंट्याची प्रार्थना मी करतोच. मी कधीच ती विसरत नाही, कारण माझ्या आईने मला सांगितलेलं आहे म्हणून हे काम मी करतो. म्हणून त्यांना 18व्या शतकातलं जे प्रेषित म्हटलेले आहे जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली, आणि त्याच जॉन वेस्ली यांनी मेथडिस्ट चर्चची स्थापना केली. आज भारतामध्ये कमीत कमी 1 लाख चर्च तरी मेथडिस्ट चर्चच्या असतील संपूर्ण भारतामध्ये, आणि संपूर्ण जगामध्ये 25 लाखाच्या वरती मेथडिस्ट चर्च आहेत. एक आईची प्रार्थना देवाचं कार्य किती करू शकते. म्हणून आम्ही पाहतो की ज्या वेळेस एक आई प्रार्थना करते त्यावेळेस मुलाचं जीवन बदलून जाते. एक आई प्रार्थना करते, संपूर्ण राष्ट्र एक संघ होतं. एक आई प्रार्थना करते, संपूर्ण जगाला संजीवन प्राप्त होतं. एक आईच्या प्रार्थनेमुळे संपूर्ण जगामध्ये जे मिशनरी कार्य झालेलं आहे ते ह्या जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली या प्रेषितीय कार्यामुळे झालेलं आम्हाला पाहिलं. म्हणून आम्ही मातृदिन साजरा करत असताना आम्ही हन्नेसारखी प्रार्थना आमच्या लेकरांसाठी केली पाहिजे. सुसन्नासारखी आम्ही प्रार्थना आणि वेळ आमच्या मुलासाठी आम्ही दिला पाहिजे. जर तू देशील तर तुझ्या मंदिरात तो मरेपर्यंत तुझी सेवा करल. त्या सुसन्नांनी प्रार्थना केली, संपूर्ण जगामध्ये प्रेषित पाठवले गेले, संपूर्ण जगात संजीवन आलं. आणि आज आम्ही त्याच्यामुळेच आमची आणि आमच्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आम्हाला पाहायला. म्हणून कोणत्याही स्त्रीने स्वतःला कमजोर समजू नका.
तिची प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ असते. म्हणून तुम्ही आपल्या लेकरांसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या समाजासाठी आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी तुम्ही सतत प्रार्थना केली पाहिजे. आज नाही, पण त्याचं प्रतिफळ तुम्हाला उद्या दिसेल. कारण एक आईची प्रार्थना किती सामर्थ्यवान असते हे हन्नेच्या आणि सुसन्ना ह्या 2 स्त्रियांच्या बाबतीत मी तुम्हाला तुलना करून सांगितली. आणि देवालाही त्याच आईची गरज आहे, जी मंडळीसाठी, लोकांसाठी, समाजासाठी मध्यस्थी करणार. देव करो आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देव. आमेन.